जश्न विलादत मौलाए कायनात निमित्त मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न। डोळ्यांचा आजार दुर्लक्षित राहिल्यास तो अंधत्वापर्यंत जाऊ शकतो, राजूभाई शेख यांचं प्रतिपादन। आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे डोळ्यांचे आजार आणि झपाट्याने वाढत चालले आहेत। मोबाईल, संगणक, दूरदर्शन यांचा अतिवापर, धुळीचे वाढते प्रदूषण, अपुरी झोप आणि असंतुलित आहार याचा थेट परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होत आहे। कमी वयातच चष्म्याची गरज, डोळ्यांची जळजळ, पाणी येणे, अस्पष्ट दिसणे तसेच मोतीबिंदूसारखे गंभीर आजार वाढताना दिसत आहेत। ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये नेत्र तपासणीचा अभाव असल्यामुळे अनेक रुग्ण वेळेवर उपचार घेऊ शकत नाहीत। डोळ्यांचा आजार दुर्लक्षित राहिल्यास तो अंधत्वापर्यंत जाऊ शकतो, ही अत्यंत गंभीर बाब आहे, असं प्रतिपादन मौला हुसेन फाउंडेशनचे संस्थापक मोहम्मद हुसेन जाफरी यांनी केले। जश्न विलादत मौलाए कायनात आणि विलादत ख्वाजा गरीब नवाज यांच्या औचित्याने मौला हुसेन फाउंडेशन राजूभाई मित्रमंडळाच्या वतीनं HD देसाई हॉस्पिटल पुणे, अलनूर आय केअर सेंटर यांच्या सहकार्याने माणिक चौक येथील आदर्श शाळेत भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात गरजू रुग्णांची मोफत संगणकीय नेत्र तपासणी करण्यात आली। तसेच पात्र रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सोय उपलब्ध करून देण्यात आली। अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आलं। या उपक्रमाचा लाभ मोठ्या संख्येने रुग्णांनी घेतलाय। कार्यक्रमाला मौला हुसेन फाउंडेशनचे संस्थापक मोहम्मद हुसेन जाफरी, मखदूम सोसायटीचे उपाध्यक्ष राजूभाई शेख, तख्ती दरवाजा यंग पार्टीचे अध्यक्ष कासिम शेख, शेख हाफिज उमर, रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनुसभाई तांबटकर, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ दुलेखान, इंजिनियर अभिजित वाघ, हनीफ बाबूजी, जावेद तांबोली, तन्वीर चष्मावाला, मुस्कान असोसिएशनचे अध्यक्ष शफकत सय्यद, शेख इब्राहिम, इम्रान खान, साजिद सय्यद, इम्रान गुरु, अजीम राजे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी रुग्णांची तपासणी समता फाउंडेशनचे अभिषेक शिंदे, अलनूर आय केअर सेंटरचे तन्वीर चष्मावाला, अल्ताफ सय्यद यांनी केली। पुढे बोलताना मोहम्मद हुसेन जाफरी म्हणाले, समाजात नियमितपणे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन होणं गरजेचं आहे। मोफत शिबिरांमुळे गरजू नागरिकांना वेळेवर तपासणी, योग्य उपचार आणि मार्गदर्शन मिळते। आर्थिक अडचणींमुळे जे लोक उपचारांपासून वंचित राहतात त्यांच्यासाठी ही शिबिरे मोठा आधार ठरतात। डोळ्यांचे आरोग्य चांगले असेल तरच व्यक्ती आत्मनिर्भर आणि सक्षम बनू शकते। समाजातील प्रत्येक घटकाने डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूक होणे आवश्यक आहे। वेळोवेळी नेत्र तपासणी करून घेणे, वाढत्या आजारांकडे दुर्लक्ष न करता उपचार घेणे आणि अशा मोफत शिबिरांचा लाभ घेणे ही आजची गरज आहे। भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून डोळ्यांचे आरोग्य जपण्याचा प्रयत्न सातत्याने केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आबिद दुलेखान यांनी केलं, तर आभार राजूभाई शेख यांनी मानलेत। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर। हजरत मौला अली यांच्या सन्मानार्थ आदर्श शाळेमध्ये मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा हा दिवस आमच्यासाठी अत्यंत चांगला असा होता। अनेक लोकांची तपासणी या ठिकाणी झाली। समता फाउंडेशनतर्फे सर्व मोतीबिंदू रुग्णांचे ऑपरेशन हे HD देसाई मोहम्मदवाडी हडपसर या ठिकाणी मोफत केले जातात आणि पेशंटला पूर्णपणे मोफत सेवा आपण देतो। त्यामध्ये पेशंटचं रुग्णालयात जाणं येणं, त्या ठिकाणचं जेवण आणि लेन्स या सर्व गोष्टी समता फाउंडेशनतर्फे आणि HD देसाईतर्फे आपण मोफत देतो आणि आपण या रुग्णांना सेवा देतो। हजरत मौला अली यांच्या विलादतच्या मौक्यावर आपण दरवर्षी हा भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करत असतो आणि त्याच्यात आपल्याला भरपूर प्रतिसाद पण मिळतो आणि यासाठी आमचे
मोहम्मद अली भैया असतील, त्यांचे वडील असतील, गरीब नवाज खानवलचे मालक आणि त्यांचे जे तक्ती दरवाजा यंग पार्टी आहे, ही पण आम्हाला भरपूर काही सहकार्य करत असते. मौला अली फाउंडेशन झालं आणि त्याचबरोबर आमचे शफकतभाई मुस्कान फाउंडेशनचे आबिदभाई, मखदूम सोसायटी, रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनुसभाई आणि तसेच हे तन्वीरभाई हे तर आमच्या सोबतच असतात. कॅम्पला दरवेळेस आमच्या सोबत सहकार्य करत असतात. त्यांचं स्वतःचं शाह ऑप्टिकल्स म्हणून आहे आणि ते पण आपल्याला अल्पदरात चष्म्याचे वाटप करतात. असं एकमेव चांगल्या प्रकारे आपण शिबिराचे आयोजन करत असतो आणि लोकांना यामधून गरजू लोकांना भरपूर काही फायदा होत असतो. मौला अलींच्या विराजाच्या निमित्त आदर्श शाळेत मोतीबिंद तपासणीचा कार्यक्रम घेण्यात आला. मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि राजूभाई मित्रमंडळ, त्याच्यानंतर मुस्कान फाउंडेशन, त्यानंतर तक्ती दरवाजा यंग पार्टी यांनी मिळून खूप मोठा उपक्रम केला. दरवर्षी हा कार्यक्रम केला जातो आणि असं भविष्य पण असेच कार्यक्रम केले जातील ज्यांना गरजू लोकांना त्याची मदत होईल आणि त्यामुळे आपल्या समाजात जे लोकांना ऑपरेशनची अडचणी येतात त्या आपण लांब करण्याचा प्रयत्न केला जाईल.